मित्रांनो, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. घरकुल योजनेत आता 50,000 रुपयाची वाढ झाली असून त्यासोबतच सोलर सुविधाचाही समावेश करण्यात आला आहे. हे अपडेट काय आहे आणि त्याचा लाभ तुम्हाला कसा मिळेल हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 50,000 रुपयाची वाढीव अनुदान जाहीर करण्यात आले आहे आणि यासाठी आता 140 कोटी रुपयाचा मोठा निधी मंजूर झाला आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की हे पैसे कशासाठी आहेत. बघा, महागाई वाढल्यामुळे सिमेंट, वाळू, विटा आणि मजुरीचे दर वाढले आहे आणि गरीब कुटुंबाचे घर बांधण्याचे स्वप्न अर्ध्यावर थांबले आहे. हे वाढीव 50,000 रुपये तुमच्या घराचे काम पूर्ण करण्यासाठी एक मोठा आधार आहे. यामुळे तुम्ही घराचे बांधकाम अधिक दर्जेदार करू शकता, पक्क्या भिंती बांधू शकता किंवा घराचे छत अधिक मजबूत करू शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी अनेकांना ऐकली असेल ती म्हणजे सोलर. हो मित्रांनो, केवळ घर बांधून थांबायचे नाही, तर आता घरकुल लाभार्थ्यांना सौर ऊर्जेचा सोलर वापर करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक ठिकाणी आता घरकुलाच्या मंजूर आराखड्यात सोलर पॅनलचाही समावेश केला जातो आहे. याचा फायदा काय, तर तुमच्या घराचे विजेचे बिल शून्यावर येईल. सरकारचे ध्येय आणखी आहे की प्रत्येक घरकुलाचे ग्रीन होम व्हावे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रामसेवक किंवा संबंधित कार्यालयात जाल तेव्हा घरकुल अनुदानासोबतच सोलरच्या सुविधाबाबत नक्की विचारा. हे तुमच्या भविष्यातील वीज बिल वाचवण्याचे एक उत्तम पाऊल आहे. मित्रांनो, हा 140 कोटीचा निधी आता जिल्ह्यांना वितरित केला जात आहे. तुमच्या खात्यात हे पैसे येण्यासाठी तुमच्या घराचे काम कोणत्या टप्प्यावर आहे, उदाहरण लीथ लेवल, लिंटेड लेवल किंवा स्लॅब, हे ग्रामपंचायत दप्तरी अपडेट गरजेचे आहे. जर तुमचे काम नियमाप्रमाणे सुरू असेल तर हे 50,000चे वाढीव अनुदान तुमच्या बँक खात्यात थेट जमा होईल. लक्षात ठेवा, हे पैसे कर्ज नसून पूर्णपणे सरकारी अनुदान म्हणजे सबसिडी आहे. त्यामुळे ते परत करायची काही आवश्यकता नाही. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करायची आहे. अशा योजनेच्या नावाखाली अनेकदा फसवणूक करणारे लोक फोन करतात. तुमचं घरकुल मंजूर झालंय, 500 रुपये भरा किंवा OTP द्या असे सांगणारे अनेक फ्रॉड कॉल्स येतात. अशा लोकांपासून सावध राहा. कोणतीही माहिती किंवा पैसे कोणालाही फोनवर देऊ नका. अधिकृत माहितीसाठी नेहमी आपल्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन विचारणा करा. तर हो, आजच महत्त्वाचा अपडेट. घरकुल बांधकामासाठी वाढीव 50,000 रुपये आणि वीज बिल वाचवण्यासाठी सोलर सुविधा, या दोन्ही गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कागदपत्रे आणि घराचे काम अपडेट ठेवा. तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील किंवा काही अडचणी येत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पूर्ण प्रयत्न करेल तुम्हाला मार्गदर्शन करण्याची. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या गरजू बांधवापर्यंत ही बातमी शेअर करा. मराठी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.